रहा अपडेट न्यूज। फायरिंग प्रकरणी 4 आरोपी अटकेत, 3 गावठी कट्टे व 6 जिवंत राऊंड जप्त। चाळीसगाव शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी चाळीसगाव शहर सुरक्षित शहर या संकल्पनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। फायरिंग करणारे तसेच बनावटी गावठी पिस्टल कट्टा बाळगणाऱ्या 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 3 गावठी कट्टे, 6 जिवंत राऊंड व 4 खाली पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चाळीसगाव शहर पोलिसांकडून बँका, सराफ, बाजार, मुख्य बाजारपेठ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात सातत्याने गस्त घालण्यात येत असून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे। तसेच नागरिकांच्या सहभागातून कॉलनी परिसर व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे। दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यातील आरोपी दीपक सुभाष मरसाळे, राहणार सुवर्णताई नगर चाळीसगाव व अतुल गोकुळ कसबे, इंदिरानगर बसस्थानक मागे चाळीसगाव यांना पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व पथकाने धुळे रोड परिसरातून शिताफीने अटक केली आहे। न्यायालयाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सखोल तपासात आरोपींकडून 2 गावठी कट्टे व 2 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले। पुढील चौकशीत त्यांनी प्रथमेश लक्ष्मण भामरे, राहणार स्वामी समर्थ नगर नागद रोड चाळीसगाव व अमीर शेख शमसुद्दीन शेख, राहणार नागद रोड पाण्याच्या टाकीजवळ चाळीसगाव यांच्याकडून शस्त्रे घेतल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन घरझडती घेतली असता प्रथमेश भामरे यांच्या घरातून 1 गावठी कट्टा व 2 जिवंत राऊंड मिळून आले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मोहन बापूराव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 554/2025 भारतीय शस्त्र अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणात आतापर्यंत एकूण 3 गावठी कट्टे, पिस्टल, 6 जिवंत राऊंड व 4 खाली पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील, भूपेश वंजारे, नितीन वाल्हे, मोहन सूर्यवंशी, नरेंद्र चौधरी, राकेश महाजन, विलास पवार, गोपाल पाटील व महिला पोलीस कॉन्स्टेबल मयुरी शेळके यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.